दिनांक 17 जुलै रोजी गुरुवारी गुरांच्या बाजारामध्ये कुरेशी समाज व्यापाऱ्यांनी गुरांची खरेदी विक्री बंद केल्याने शेतकऱ्यांमुळे आर्थिक संकट ओढावले आहे। रिसोडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच गुरांच्या बाजारातून व्यापाऱ्यांनी खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते। आपल्या दैनंदिन गरजा, शेतीसाठी व अन्य कामासाठी कास्तकार आपली जनावरे विक्रीसाठी रिसोड बाजारामध्ये आणत आहेत। मात्र गुरांच्या बाजारामध्ये व्यापाऱ्यांनी गुरांची खरेदी विक्री बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना आल्यापायी आपली जनावरे नेण्याचे काम पडले, तर बाजारामध्ये फक्त म्हशी दिसून आल्या। यामागचे कारण असे की गुरांच्या बाजारामध्ये खरेदी व विक्री करण्यासाठी बहुतांश व्यापारी हे कुरेशी समाजाचे असतात। गेले काही वर्षापासून व्यापारीद्वारा कास्तकारांकडून खरेदी केलेली जनावरे विविध वाहनातून वाहतूक करत असताना रस्त्यावर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व इतर संघटनांकडून ती वाहने अडवून सदर जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचा आरोप करत ती वाहने पोलिसांच्या स्वाधीन करणे व यातून होणारे छोटे मोठे वादविवाद व मारहाणीच्या घटना सातत्याने घडत असल्याने यावर कुठेतरी निर्बंध यावा, यासाठी व्यापाऱ्यांनी सदर खरेदी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। सदर खरेदी विक्री ही केव्हापर्यंत बंद राहणार याबाबत मात्र ठोस माहिती मिळू शकली नाही। रिसोड गुरांच्या बाजारामध्ये दर गुरुवारी लाखो रुपयांची उलाढाल होते। कास्तकार हे आपली जनावरे घेऊन बाजारामध्ये येतात, ज्यामध्ये बैल, म्हशी, गोरा, वासरू ही जनावरे मोठ्या प्रमाणे कास्तकार आणत असतात। मात्र व्यापाऱ्यांनी सदर खरेदी बंद केली असल्याने शेतकऱ्यांपुढे आपली जनावरे विकण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता ही जनावरे आम्ही कोठे विकावी, या जनावरांचं काय करावं, असा प्रश्न आता कास्तकारांकडून विचारला जात आहे। गुरुवारी दिनांक 17 जुलै रोजी रिसोड येथील गुरांच्या बाजारामध्ये अक्षरशः सन्नाटा दिसून आला। बैल बाजारात याच्यामुळे नाही आले, रस्त्याने गाड्या अडवण्याची तकलीफ असल्यामुळे, बजरंग दलच्या मुलाच्या तकलीफ असल्यामुळे बैल बाजार आले नाही, तर गाई आले, बैल आले नाही तर गाई तर येतच नाहीत बाजारात। गाड्या अडवण्यामुळे खरेदी विक्री बंद आहे सगळी। आलेला माल कास्तकाराचा तसंच न राहिला। काही शेतीच्या फवारण्यासाठी बैल विकतात लोक, काही दुसऱ्या कामासाठी विकतात, काही व्यवहारासाठी बैल विकतात, कोणी लेवाल नाही। आज रिसोड बाजार कुरेशी बिरादरीने घेतल्या निर्णयामध्ये आज इथं जे बाजार आहे कुणीही खरेदी विक्री करणार नाही, हे निर्णय आमच्या पूर्ण बिरादरीने घेतलेला आहे। या निर्णयाला कोणताही माणूस आमचा पुढे गेला किंवा खरेदी केली त्याला 25,000 रुपये दंड आम्ही लावलेला आहे। याचं कारण एक आहे का आम्हाला लय मोठा त्रास होत आहे, गाड्या रस्त्यावर अडवणं, कोणत्याही पोरगा या लागला। बाजारमध्ये कुरेशी समाजाने आज बाजार बंद पाळलेला आहे, कारण बजरंग दल आणि पोलीसवाले यांच्या त्रासामुळे पूर्ण व्यापाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आता जे बैल बाजारात आणलेले आहेत जनावरे, म्हैस, बैल खरेदी विक्री पूर्ण बंद झालेली आहे। हे जनावरे कुणाला द्यावे याचा प्रश्न पडलेला आहे। शेतकऱ्यांना खत, बियाणे आणण्यासाठी व इतर कामासाठी पैसे लागतात, ते पैसे नसल्यामुळे हे जनावरे विकतात। कुरेशी समाज ने टोटल व्यापारों को हमारे को तकलीफ जा रही, माल जो ला रहे बजरंग दल वाले पकड़ रहे, पुलिस वाले त्रास दे रहे, ये हिसाब से हमने खरीदी विक्री बंद कर दी। हमारे बिरादरी के हिसाब से अगर कोई माल लेगा तो उसको 25,000 रुपये का दंड है। लेकिन अब जो काश्तकार ने माल लाया हुआ है ये माल कोई ले रहा नहीं, तो काश्तकार पे आज अखाड़ों का टाइम है, बीज भरान ये वो लाना है, वो माल उनका नहीं बिक रहा तो काश्तकार पे आज उपासमारी का टाइम है। तो ये बजरंग दल वाले और पुलिस वाले रिकामा त्रास दे रहे और इन्होंने माल जो है, तो अभी जो काश्तकार का माल है ये कहाँ बिकना है इसका ये देखतो कास्तकार याच्या पाहत बसतील काय आहे तर आता व्यापारी कोणी माल घेणार नाही, तर ही आता याचा निर्णय जोरात लागत नाही तोपर्यंत आमची खरेदी विक्री बंद राहील।